द नेक्स्ट मॅच आरव शिवन्या 11 वडवली बी अर्थात चेंज द गेम. वडवली बी संघाने टॉस जिंकलाय. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलंय. काडेकर 11 एस.एन. स्पोर्ट्स क्लब दी घोडे. या दोन टीम्समध्ये घमासान युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल. विश्वजित ठाकूर विरुद्ध विशाल पाटील अशी ही लढाई पाहायला मिळेल. कालच टायगर नाईट स्पर्धा या संघानं जिंकले. चेंज द गेम वडवली बी संघानं 10वी बाईक विशाल पाटीलला. कमालीचा खेळ राहिला आहे कल्याण डोंबिवली परिसरामधील हा संघ, परंतु प्रत्येक मोठ्या स्पर्धांमध्ये मात्र अगदी नेटानं लढून एक युनिटी मात्र नेहमीच आजपर्यंत पाहत आलोय आपण. आरव शिवन्या चेंज द गेम वडवली बी संघाची. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी. आणि जाऊया आपण पहिल्या सत्राकडे, ज्या ठिकाणी मात्र टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते काडेकर 11 एस.एन. स्पोर्ट्स दी घोडे टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. 6 ओव्हरची मॅच आहे. संध्याकाळचं सत्र आहे. 4:51 झालेत आणि या पहिल्या फेरीमधील हा चौथा सामना रंगतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं वेताळदेव चांभारली संघ 2 सामने जिंकले. गोलंदाज तयार. कमलेश पाटीलचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र थोडासा फिरून खेळलाय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, धावतोय त्या ठिकाणी. पहिली रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावलाय, परंतु ही धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न कशासाठी. पहिलाच बॉलवर मात्र महत्वपूर्ण सफलता. विकेट गमावले, विकेट फेकले असं म्हणावं लागेल. आणि एक मोठी सफलता धावचीच्या स्वरूपात का होईना आरव शिवन्या चेंज द गेम वडवली बी संघाला मिळते. दिगंबर पाटील रनआउटच्या स्वरूपात माघारी येताना. पहिली रन आली होती, कॉलिंग त्या ठिकाणी चुकलं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र दिगंबरनं केला होता, परंतु शेवटच्या क्षणाला मागे फिरू शकला नाहीये. पहिल्याच रनवर मात्र पहिली बहुमूल्य विकेट गमावले. 6 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे खेळपट्टीवर तुमचा पेशन्स सुद्धा दिसला पाहिजे. तुम्हाला संयमानं सुद्धा फलंदाजी करावी लागेल, कारण आपल्या विभागामध्ये नव्हे संपूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये जर पाहिलं, रायगड ठाण्यामध्ये फार क्वचित वेळा तुम्हाला 6 ओव्हरचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु एक दर्जेदार आयोजन आहे. पहिल्या राऊंडचे 6, त्यानंतर सेकंड राऊंडचे 5 ओव्हरचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. दोस्ती स्पोर्ट्स क्लब अकोर्ली हे एकमेव स्पर्धेमध्ये. स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक 2022 कवा तयार. यावेळेस मात्र फक्त दिशा दिले, पॉईंटकडे मात्र फटका खेळून काढलाय. ओव्हर थ्रो होतोय, परंतु बॅकअप होतो त्या ठिकाणी विशालचं. रन मात्र मिळाली. एक खातं उघडलंय विश्वजित ठाकूरनं. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 2 धाबा. त्याचाच बंधू अजय ठाकूर ऑन स्ट्राईक असेल. तिसऱ्या स्थानावर मात्र त्याला वरच्या क्रमांकावर पाठवलं जात आहे. कारण 6 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळं इथे पार्टनरशिप 2 फलंदाजांना करावी लागणार आहे. कारण पहिली विकेट पहिलाच बॉलवर गमावले लेफ्ट मुहूर्त विकेटनं. कमलेशचा हा बॉल सुरेख ड्राईव्ह पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र वेगानं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. तोपर्यंत मात्र 1 रन. सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आणि अजय ठाकूरच्या बॅटमधून निघालेला हा स्ट्रोक नक्कीच त्याला कॉन्फिडन्स वाढून देणारा असेल. सुरेख कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. कमलेश तयार. कमलेशचा हा बॉल अगदी सन्मान दिलाय. डिफेन्सिव्ह मोडमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय, कारण विश्वजित ठाकूरला सुद्धा माहिती आहे किती आघाडीचा गोलंदाज ओळखला जातो कमलेश पाटील. संपूर्णपणे पाहायला गेलं तर या चेंज द गेम वडवली बी संघाची गोलंदाजाची भिस्त मात्र या गोलंदाजावर आहे. आणि सन्मान सुद्धा देणं तेवढंच गरजेचं असतं गोलंदाजांना, आणि तो सन्मान देत असताना सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल. पहिल्या 4ही बॉलवर सिंगल 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 4 रन मात्र प्राप्त झाल्या त्या काडेकर 11 एस.एन. स्पोर्ट्स क्लब दी घोडे या टीमला. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पूर्णपणे फसलाय. अजय ठाकूरचा हा बॉल सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा. यष्टांच्या पाठीमागे ऋतिकला पण पाहू शकाल. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू असेल आता. मात्र कमलेश पाटीलनं अपेक्षेनुसार मात्र हे षटक हाताळलंय आणि नेहमीच या स्वरूपाची गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. विश्वजित 2 आणि अजय खेळतो 1 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधील. शॉर्ट ऑफ लाईन दाखवून टप्प्याचा बॉल कव्हरच्या वरतून लॉफ्ट केलाय बॉलला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर अजय ठाकूरच्या पॅट मधून निघतोय हा पहिला षटकार.
पहिल्या षटकाच्या अखेरीस मात्र धावफलकावर धाबा लागल्या त्या 10 धाबा. 10 रन्स ऑन बोर्ड. विश्वजित ठाकूर आणि अजय ठाकूर आपण पाहू शकता स्क्रीनवर ही जोडी. शेवटच्या बॉलवर मात्र थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ केला होता कमलेश पाटील आणि तोच बॉल मात्र षटकारासाठी पाठवलाय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावफलकावर 1/10 अशी धावसंख्या. गोलंदाज तयार. ऋतिक येतोय. यंगस्टार आहे या टीमचा. परंतु विशाल कमलेश नंतर ज्या खेळाडूंना मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलंय फलंदाजीमधून सुद्धा असेल गोलंदाजीमधून सुद्धा असेल कमालीचा अष्टपैलू खेळाडू मात्र या चेंज द गेम वडवली बी संघाला का बसलाय. ऋतिक पाटील ओव्हर द विकेट ना स्क्वेअर कट केलाय. अफलातून स्लॅश पाहायला मिळतोय. विश्वजित ठाकूरच्या पॅटमधून गोळीच्या वेगानं निघणारा बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार चौकार. विश्वजित ठाकूर मोठ्या नावाचा दुबई रिटर्न घोडे गावाचा. विश्वजित ठाकूर मोठ्या नावाचा दुबई रिटर्न घोडे गावाचा. खतरनाक बॅट्समन फास्टर बॉलर खतरनाक बॅट्समन फास्टर बॉलर अष्टपैलू क्रिकेटर. हे विश्वची माझी घर. हे विश्व जिंकून आलेला खेळाडू आहे. इंडिया पाकिस्तान मॅच तुम्ही पाहिली असेल. UAE शारजाच्या मैदानावर जाऊन च्या मॅचमध्ये मात्र मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मात्र या खेळाडूंना स्वीकारला होता. दुबई कतार सगळ्या श्रीलंकेमध्ये जाऊन सुद्धा आपल्या खेळाचा दबदबा मात्र प्रस्थापित केला आहे या खेळाडूंना. दिघोडे गावचा सुपरस्टार खेळाडू आहे. सिंगल मात्र घेतोय. चौकारानंतर मात्र क्लास चौकार पाहायला मिळाला. स्क्वेअर कट सगळे तुमचे नजाकत फटके पाहायला मिळतील. अगदी कॉपी बुक स्टाईल मधलं क्रिकेट मात्र विश्वजित ठाकूरच्या माध्यमातून नेहमीच सारे जण पाहत आले. या सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये होईल बदलाव. 15 रन 15 रन्स ऑन द बोर्ड. स्क्वेअर कटचा प्रतिम फटका सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा पुन्हा पाहावा असाच हा फटका बॅकफुटला जाऊन त्यानंतर मात्र स्क्वेअर कट. यावेळेस मात्र सुरेख लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह बॉलला मात्र पोहोचवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र फलंदाज अजय ठाकूरच्या बॅटमधून लाजवाब फटका चौकार. दिगंबर पाटीलची विकेट लवकर गेल्यानंतर आता मात्र अजय ठाकूरनं पूर्णपणे डाव सावरलाय. एक षटकार एक चौकाराच्या मदतीनं उत्तम प्रकारे मी तर म्हणेन विश्वजित ठाकूरला साथ देतोय. आणि समोरून एका बाजूला मात्र चांगली बॅटिंग झाली तर थोडंसं प्रेशर विश्वजित ठाकूरवरचं आपोआपच कमी होणार आहे. आणि त्यासाठी मात्र अजय ठाकूरची साथ लाभणं फार गरजेचं होतं. आणि तीच योग्य रीतीनं मात्र साथ निभावत असताना अजय ठाकूर चांगली बॅटिंग करतोय. ऋतिक पाटील. ऋतिकचा हा बॉल ऑफस्टमच्या बाहेर शपल क्रॉस होऊन फिरून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र नजर पहा विशाल पाटीलची. विश्वजित ठाकूरच्या विकेटवर आहे. नॉन स्ट्राईक एंडला हा जोरात वेगवान थ्रो केला होता. जसा पॉपिंग रीचच्या पुढे आला होता कारण त्याला माहिती आहे विशालला ही विकेट आपल्याला झटपट घेणं फार गरजेचं आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल. आणि या विकेटसाठीच मात्र सापळा रचला आहे. थोडंसं कुठल्याच स्पॉटवर पडलेला हा बॉल कट करण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू खेळतोय. लगातार 2 चेंडू मात्र अजय ठाकूरकडून निर्धाव खेळले गेलेत. धावसंख्या मात्र स्थिर आहे 19 वर 19 रन्स. एक फलंदाज बाद झाला होता पहिल्याच बॉलवर. सन्माननीय भूपेंद्रजी पाटील साहेब पनवेल पंचायत समितीचे सदस्य, त्याचप्रमाणे राजेशजी पाटील साहेब सुखापूर ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय आत्मारामजी पाटील साहेब ग्रामपंचायत सदस्य जी सुखापूर ज्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. या तीनही मान्यवरांचं दोस्ती स्पोर्ट्स क्लब अकोर्ली स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2022 मध्ये स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. जिल्ह्याची मानाची स्पर्धा आयोजक विजय दादा. या रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा आयोजक विजय दादा. शिवशंभूवर अपार श्रद्धा कृपा आशीर्वादानी विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक केला आयोजित त्यांनी. या स्पर्धेला सपोर्ट केला अकुर्ली ग्रामस्थांनी. तर विकेटचं पतन झालंय.
अजय ठाकूर 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर मात्र अखेरीस ऋतिक पाटीलचा शिकार ठरलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या त्या 19-2 बंधूंची जोडी आता मात्र असेल सुपरस्टार रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील दोनही धुरंधर खेळाडू. एका बाजूला विश्वजित ठाकूर मोठ्या, दुसऱ्या बाजूला नुकताच दाखल झालेला अभिजित ठाकूर छोट्या. उरण प्रीमियर लीगचा सुद्धा तुम्हाला थरार पाहायला मिळेल 6 मार्च पासून. दोन्ही खेळाडू खेळताना दिसतील. चांगला बॉल होता यावेळेस मात्र थोडंसं बाहेरच्या बाजूला निघाला, टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपवर आणि विते मात्र बीट करून गेला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता विश्वजित ठाकूरसाठी. छोट्या मोठ्याची जोडी आहे मैदानामध्ये, परंतु कमलेश पाटीलचं आव्हान आहे. जो सर्वात वेगवान गोलंदाज संबोधला जातो, व्हेरी ॲक्युरेट संबोधलं जाते या गोलंदाजाला. लेफ्ट मुहूर्त विकेटना मोठ्यासाठी नेक्स्ट बॉल. ओ सुरेख ड्राईव्ह यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका. लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे एक टप्पा पडल्यानंतर बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. चौकार. आता फिरतोय आलिशान कमाई दादाच्या नावानं, कोणा पुढं ना दुखला कधी आहे दादाचं मोठं मन. दोस्ती यारीत बाजी गर विजय दादा लय दिलदार. दोस्ती यारीत बाजी. विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक असेल सन्माननीय विष्णू शेठ शेळके साहेब आदाई ज्यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी असेल. चौकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 वर. अकू टप्प्याचा बॉल पूल केलाय. डीपमध्ये मात्र फिल्डर आहे. स्क्वेअर लेगला 1च रन मिळेल. सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये होईल बदलाव. दोन्ही फलंदाजांना आता मात्र जबाबदारी घेऊन ही 6 षटकं खेळणं फार गरजेचं आहे. सुरुवातीलाच दिगंबर गेलाय, त्यानंतर मात्र अजय ठाकूर जो चांगलं खेळत होता, चांगली साथ मात्र देत होता, तो सुद्धा बाद झाला. आणि अशा सिच्युएशनमध्ये मात्र या दोन्ही बाबांची पार्टनरशिप फार गरजेची आहे. आजपर्यंत बऱ्याच वेळा बऱ्याचशा स्पर्धांमध्ये बऱ्याचशा मॅचमध्ये ही भागीदारी आपण सातत्यानं पाहत आलोय. छोट्या अभिजित ठाकूर शॉट ऑफ प्लेन त्यावेळेस मात्र हुक केलाय बॉलला. लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे बॉल जाते. पहिल्याच बॉलवर मात्र चौकारानं खातं उघडलंय ते अभिजित ठाकूर अर्थात छोट्यानं. जब भाई साथ हो तो डरने का नहीं, सीधा ठोकने का. सुकापूर गावचे एक जाबई आहेत आनंदजी भस्कर साहेब, सासरेबुवा आहेत. त्याचप्रमाणे सौभाग्यवती आमच्या अमिषा बहिणी सुद्धा सामन्याचा आनंद घेत असतील. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. स्मार्ट क्रिकेट यावेळेस मात्र सन्मान दिलाय. फॉलो थ्रू मध्ये मात्र कमलेश बॉल कलेक्ट करत असताना दोन्ही भावांची लग्न अगदी याच वर्षी झालेत आणि या दोनही एक कुटुंब म्हटलं की त्यांचं संपूर्ण फॅमिली नेहमीच सगळेजण स्पर्धा त्यांची मॅच असली की पाहत असतील. अपूर्व मोहिनी सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असतील. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. छोट्या मोठ्या हो अकूट टप्प्याचा बॉल बाउन्सर अटेम्प्ट केला होता. इट्स अनप्लेबल डिलिव्हरी. फाईट बॉलचा इशारा मात्र अंपायरचा येतोय. इट्स अ गुड डिसिजन, गुड कॉल फ्रॉम अंपायर सँडी पालकर. स्क्वेअर लेग अंपायर आपण पाहतोय आणि अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये 1ची नोंद. स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचतोय तो 29 वर. 29 चांगला वापर केला होता बाउन्सरचा, परंतु थोडंसं जास्तच उसळी घेतली. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. त्यावेळेस मात्र बॉल मात्र चालला मिड विकेटकडे. सिंगल येईल त्या ठिकाणी. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं कमलेचं हे षटक मात्र खेळून काढलंय. हे फार गरजेचं होतं दोन्ही बाबांच्या दृष्टिकोनातून, तिघोडे संघाच्या दृष्टिकोनातून. 3 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे, त्यामुळे बराचसा क्रिकेट बाकी आहे. 3 ओव्हर्स नंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना खाडेकर एसन स्पोर्ट्स तिघोडे टीमची धावसंख्या 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. हॅलो, व्यासपीठावर आपण इथे पाहतो करताना पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य तथा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान सदस्य आदरणीय श्री भूपेंद्रदादा पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सुकापूर ग्रामपंचायतीच्या ज्यांच्या सौभाग्यवती योगिताताई पाटील ज्या सरपंच आहेत
ते आमचे मित्र राजेश शेठ पाटील सुकापूर यांचं व्यासपीठावर आगमन. सुकापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आत्माराम दादा पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक 2022 या स्पर्धेच्या ऑर्गनायझर विजय शेठ ठाकूर यांच्या वतीने मनपूर्वक आपलं स्वागत आहे. स्क्रीनवर आपण पाहू शकाल मिथ बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर नशीब शेठ भोईर कोहली यांना आपण पाहू शकाल. मोह संघासाठी मात्र संपूर्ण वर्षभर त्यांनी पॅकिंग केले, स्पॉन्सर आहेत, परंतु आज मात्र दिघोडे संघाचे एखादे समर्थक म्हणून त्यांचा सामना पाहण्यासाठी आलेत. नशीब शेठ भोईर साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. ऑन ड्राईव्ह केला, लॉंग ऑनकडे बॉल चालला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एकच रन येईल. धावसंख्येमध्ये 1 चिव्हर. विशाल पाटील कालच टायगर नाईट स्पर्धेमध्ये मालिकावीर 10व्यांदा बाईक घेण्याचा बहुमान मात्र या गोलंदाजानं केला. टायगर नाईटची स्पर्धा मात्र चेंज द गेम वडवली बी संघानं कालच रात्री जिंकले. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विश्वजित ठाकूर 9 बॉलमध्ये 50 धावा करण्याचा विक्रम मात्र या खेळाडूच्या नावावर. ट्रायू केला अगदी पाहायला गेलं तर दोनही फलंदाज सोजबूज वाला क्रिकेट इथे मात्र खेळत असताना दोनही फलंदाजांमध्ये ताळमेळ चांगला आहे. 2 भाऊ आहेत, चांगलं ताळमेळ पाहायला मिळते, कारण दोघांना माहिती आहे जेव्हा संधी मिळेल तेव्हा मात्र आक्रमण करायचं आणि संयमानं सुद्धा आपण हा डाव पुढे नेऊ शकतो याची जाणीव दोनही फलंदाजांना माहिती आहे. कारण बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा खेळत असतात, सातत्यानं त्यांचा प्रवास मात्र आपण पाहत असतो जिल्ह्याबाहेर महाराष्ट्र बाहेर होत असो. अडबा पॅटने समोरच्या दिशेमध्ये हा फटका खेळलाय आणि स्ट्रेट टू द लॉग ऑफ फिल्डर. इट्स अ बिग विकेट. मोठा मासा आता मात्र गळाला लागला. एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बहुमूल्य विकेट गमावले ती छोट्यानं, अर्थातच अभिजित ठाकूर यावेळेस मात्र बॅक टू द डगआउट. भूपेंद्र पाटील, जयेंद्र पाटील, संतोष पाटील, नामदेव ठाकूर, विजय ठाकूरला साथ दिली या सम्राट माळी आणि प्रवीण गायकर, संजय माळीनी. अरे या स्पर्धेला सायकल दिली अरविंद म्हात्रे आणि या स्क्रीनवर आपण पाहू शकता हॉटेल आकाश आनंद. उद्या उद्घाटन असेल या हॉटेलचं सुकापूर तपोन स्टॉप बालाजी सिंपणीच्या बाजूला सुकापूर पनवेल. आकाश आनंद मस्कर अर्थातच छोट्या अभिजित ठाकूर यांची सासरी आणि त्यांचं उद्या मात्र हॉटेलचं उद्घाटन असेल तर सगळ्यांनी जरूर भेट द्या उद्या संध्याकाळी 5 वाजता. थँक्यू. साईप्रीत लाईव्ह जाऊया विशालकडे. यावेळेस मात्र ऑन साईडला वळवलंय, बॉलला टर्न केलंय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकच रन येईल. धावसंख्येमध्ये 1 चिनोन. विशालला जे हवं होतं ते त्याने मिळवलंय. अभिजित ठाकूर त्याला माहिती आहे विश्वजित ठाकूरपेक्षा धोकादायक ठरू शकला असता अभिजित आणि त्याची विकेट मात्र चांगला फटका होता, परंतु समोरच्या दिशेला मात्र अगदी स्ट्रेट ड्राईव्ह त्या ठिकाणी या लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचला आणि कमालीचा झेल त्या ठिकाणी टिपला गेला तो कमलेशकडून. विशाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ स्लॉक स्वीप केला. व्हाट अ सुपर स्ट्रोक. ॲब्सोल्युटली ब्रिलियंट. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे टोकलाय. विश्वजित ठाकूरचा तडाखा 6 धाबां करता षटकार. थोडंसं इंजर्ड आहे विश्वजित ठाकूर आणि त्याच्या वेदना तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. कारण काही दिवसापूर्वीच मात्र बाईकवरून पडला होता. अगोदरच डाव्या हाताला दुखापत आहे आणि अशा सिच्युएशनला मात्र फलंदाजी करत असताना दोन्ही हातांनी फलंदाजी करावीच लागते. त्यामुळे मोठे फटके खेळताना थोडंसं अडचणीचं होतं, जोखमीचं होतं, ते तुम्ही पाहू शकता त्याच्या चेहऱ्यावर. फुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र लॉंग ऑफकडे कमलेश वेगानं त्या ठिकाणी आलाय. थ्रो पहा किती क्विक होता, वेगवान थ्रो पाहायला मिळाला. एवढी नजर असते, क्षेत्ररक्षण कमालीचं आहे. चेंज द गेम वडवली बीज संघाचं तुम्हाला तेच पाहायला मिळेल. फार कमी चुका करताना तुम्हाला संघ मैदानामध्ये पाहायला मिळतो. विशाल पाटीलचं हे षटक संपलंय. 10 धावा या ओव्हरमध्ये आल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. साधा यो दादा न्यारीच त्याची आदा. आई साधा यो दादा न्यारीच त्याची आदा. कधी झाला ना गुलाम त्याला यो सलाम आमचा विजय दादा. कधी झाला ना गुलाम त्याला यो सलाम आमचा विजय दादा.
अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 40 धावा झाल्यात. लढावं लागेल आता मात्र मैदानामध्ये विश्वजित ठाकूरलाच. प्रितेश म्हात्रे आणखीन एक विस्फोटक फलंदाज ओळखला जातो तसेच स्पोर्ट्स क्लब दिघोडे संघाचा, आणि त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आता मात्र इथून या 2 ओव्हर्समध्ये असेल. शुभम पाटील येतोय गोलंदाजीसाठी. 5व्या षटकाला मात्र सुरुवात होईल. 4 ओव्हर्समध्ये 10च्या सरासरीनं आत्तापर्यंत 40 रन कंप्लीट झाल्यात. गोलंदाज शुभम पाटील. 5वं आणि 6वं षटक, कारण 6 ओव्हर्समध्ये तब्बल 5 गोलंदाजांचा विचार करावा लागणार आहे प्रत्येक संघाला. त्यामुळं बऱ्याच वेळा एक अनियमित जो गोलंदाज असतो त्यालासुद्धा गोलंदाजी करणं फार गरजेचं असेल. त्यामुळं बऱ्याच संघांची कसोटी असेल की मग तो गोलंदाज कोणता काढायचा. बऱ्याच वेळा त्याच गोलंदाजाची वाट पाहिली जाते, त्याच गोलंदाजावर हल्ले चढवले जातात आणि त्याच गोलंदाजाच्या प्रतीक्षेमध्ये असेल इथून मात्र विश्वजित ठाकूर. 20वर खेळतोय. 20 रन्स त्यानं आत्तापर्यंत कंप्लीट केल्यात. गोलंदाज तयार. शुभम फ्राईट आर्म ओव्हर द विकेटनं. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र पॉईंटच्या वरतून हा फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये कव्हर पॉईंटला. जयेश त्या ठिकाणी बॉल उचलेल तोपर्यंत मात्र 2 रन्स. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदलाव. धावसंख्या 42, 42वर जाऊन पोहोचतोय हा स्कोर कार्ड. 5वं षटक सुरू आहे. इथून मात्र ही धावसंख्या जर आपण पाहिली तर 65च्या आसपास गेले तर विश्वजित ठाकूरची 2 षटकं फार निर्णायक असतील. आणि गोलंदाजी चांगली सुद्धा आहे दिघोडे संघाकडे, परंतु या 2 ओव्हर्समध्ये निदान 25पेक्षा जास्त 25+ ही धावसंख्या एक चांगलं लक्ष ठरू शकतं संध्याकाळच्या सत्रामध्ये, आणि तेच करावं लागेल मोठ्याला. 22वर खेळतोय. गोलंदाज तयार. शुभम शॉट ऑफ लेंथ. टप्प्याचा बॉल पूल केलाय. गॅपमध्ये बॉल आहे आणि बॉलला मात्र पाठवलंय. पंचांच्या इशाऱ्याची वाट आम्ही पाहू आणि यस पंच सांगतात की हा षटकार आहे. सारन भगवे वादल आले घेऊन भगवाचे हाती, भगवे वादल आले घेऊन भगवे आमची माती. देव येतोया, देव येतोया, देव येतोया, देवाचे छत्रपती भगवी झाली आमची धरती. डाव्या हाताला थोडीशी सूज आहे त्याच्या, परंतु हे फटके पाहिले. परंतु आज मला काही झालं तरी गावासाठी खेळायचं आहे, माझ्या टीमसाठी मला लढायचं आहे आणि हाच लढाऊ बाणा घेऊन मैदानामध्ये मात्र विश्वजित ठाकूरचा खेळ मात्र तमाम क्रीडा रसिकांना सुखावणारा असेल. शॉट ऑफ लेंथ. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन स्लॅश करतोय. कव्हर पॉइंटला पुन्हा एकदा वेगाने जयेश झालाय. दुसऱ्या धावेसाठी धावलेत. 2री रन कंप्लीट होणार का? पंचांचा इशारा नाही आला, त्यामुळे 2 रन्स मात्र यस रेफर टू द थर्ड अंपायर. सायप्रीत लाईव्हची मात्र मदत घेतली जाते. 3रे पंचांच्या भूमिकेमध्ये डिसिजन असेल. सायप्रीत लाईव्ह ची संपूर्ण यंत्रणा खूप चांगलं कव्हरेज देण्यासाठी नेहमीच अग्रेसर वाहिनी, आणि इथून पाहावं लागेल फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे की नाही. पाण्याची मागणी केली जाते. त्याच वेळेमध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेऊया. शुभम पाटीलचं हे षटक, परंतु इथे मात्र प्रितेश म्हात्रेला मैदान सोडावं लागेल. धावचीच्या स्वरूपात मात्र बाद होतोय आणि 4था हादरा लागलाय तो खाडेकर 11 SN स्पोर्ट्स क्लब दिघोडे टीमला. रनआउटच्या स्वरूपात प्रितेश परतलाय आणि नवीन बॅट्समन त्याच्या जागेवर आयुष कोळी. आयुष कोळीला चांगली साथ द्यावी लागेल. विश्वजित ठाकूर अजूनही मैदानामध्ये उभा आहे आणि तो जोपर्यंत मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत दिघोडे संघाच्या पाठीराख्यांना चिंता करण्याचं काम नसेल. 13 चेंडू आणि 29 धावा. त्याची बॅटिंग पाहिली तर त्याची दुखापत सुद्धा विसरून गेला असेल. गोलंदाज तयार. शुभमचा हा बॉल अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॉल मात्र स्क्वेअरली कंपाच्या बाजूने चाललाय. दुसऱ्या धाब्यासाठी धावलेत. 2 रन्स मात्र वेगानं पूर्ण केले गेलेत. 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदलाव आणि या 2 धावेनं मात्र दिघोडे संघाचं अर्धशतक धावफलकावर 51 धावा कंप्लीट होत आहेत. 50 अप
चांगली टोटल पाहायला मिळते. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. इथून मात्र 1-2 मोठे फटके आले तर एक चांगली टोटल जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. सेफली क्रीज झाला होता बॉपिंग क्रीज मध्ये. समोर खेळलाय फटका अगदी टोंगाचा फिल्डर जाऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र एकच रन. तोसंख्य 1 पुढे नेत असताना डावाला पूर्णपणे आकार दिलाय. जबाबदारी घेऊन मात्र मैदानामध्ये खेळतोय. जेव्हा संधी मिळाली थोडेसे लूज बॉल्स पाहिले त्याच्यावर मात्र आक्रमण सुद्धा चढवलं आणि त्याच बरोबरीनं आता मात्र सिंगलचा सुद्धा जास्त वापर केलाय आणि डबलचा सुद्धा वापर करत मात्र क्रिकेट कसं खेळायचं हेच जणू दाखवलंय त्यांनी संपूर्ण क्रीडा रसिकांना. फिटनेसवर मात्र कमालीची मेहनत घेतोय. चांगलं लेदर क्रिकेट खेळतोय. फार कमी वेळ देतोय आजकाल ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी कारण लेदरवर जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे. ते विश्वजित ठाकूरचं येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच IPL मध्ये खेळणारा खेळाडू असेल ही सगळ्यांचीच इच्छा आहे. पाचची एज घेऊन बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये इथे मात्र षटक समाप्त होत आहे. 5 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्यात त्या 52 धावा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. 6वं शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल आणि इथून मात्र थोडासा वेग वाढवावा लागेल आता मात्र दिघोडे टीमला. सगळ्यात आघाडीचा खेळाडू ओळखला जातो विश्वजित. 15 बॉलमध्ये 32 धावा. आतापर्यंत 2 षटकार 2 चौकारांच्या मदतीनं मात्र ही धावसंख्या त्यांनी रचले. आणि आज महाराष्ट्रामधीलच नव्हे तर संपूर्ण देशामधील सगळ्या ज्या मोठ्या स्पर्धा आहेत या मोठ्या स्पर्धामध्ये आग्रहाचं निमंत्रण असतं. आज आयकॉन खेळाडू म्हणा कारण प्रत्येक संघ मालक मात्र ज्या खेळाडूसाठी संघामध्ये घेण्यासाठी इच्छुक असतात तो खेळाडू सध्याच्या घडीला जो असेल तो विश्वजित ठाकूर. मोठ्या कांगा लीग असेल मुंबई प्रीमियर लीग MPL ही मोठी मानाची स्पर्धासुद्धा खेळला आणि खेळलाच नाही तर आपल्या खेळाचं चांगलं प्रदर्शनसुद्धा केलं. खरी प्रसिद्धी मिळाली त्याला JPL पासून. जुन्नर प्रीमियर लीग जी गाजवली आणि त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलेलं नाही आत्तापर्यंत. प्रत्येक स्पर्धेमध्ये मात्र चमकदार खेळ करत आज मात्र सगळ्याच क्रीडा रसिकांच्या गळ्यातला ताईत बनलाय हा खेळाडू. दिघोडे गावची शान, उरणचा अभिमान आणि संपूर्ण रायगडचा बहुमान आहे हा खेळाडू. रायगडकरांची मान उंचीवर नेण्याचं काम मात्र केलंय त्या दिघोडे गावच्या सुपरस्टार फलंदाजानं. गोलंदाज तयार. गीतेश येतोय. गीतेचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र थोडासा फुलर लेंथ होता. सन्मान दिलाय. निर्धाव चेंडूची सांग घेता डॉट बॉल. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथून 1-2 मोठे फटके आले. 65च्या आसपास ही धावसंख्या गेली तर नक्कीच एक चांगली टोटल पाहायला मिळेल. नुकतीच बारामतीच्या स्टेडियमवरची एक मॅच आम्हाला आठवते. उचलून घेतलं गेलं होतं आणि इथे मात्र अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. काय फटका खेचलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून षटकार. बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. एक षटकामध्ये 26-27 धावांची गरज होती बारामतीच्या स्टेडियमला मागच्याच आठवड्यामध्ये आणि शेवटचे 4च चेंडू त्याला मिळाले आणि त्या धावा आणि त्यानंतर मात्र सगळ्याच स्टेडियममधल्या प्रेक्षकांनी अक्षरशः खांद्यावर घेऊन त्याची वरात जणू काढली होती. ऑन साईडला प्रहार पाहायला मिळतोय. इथे मात्र मिसफील्ड झाले आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. विश्वजित ठाकूरला मिळेल हा नशिबाचा चौकार. रुपेश त्या ठिकाणी होता. त्याच्याकडून बिलकुल अपेक्षित नाही आहे कारण हा संघ ओळखला जातो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण असणारा संघ म्हणून या संघाची ओळख सुद्धा आहे.
हो, स्विच करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र शरीराचा वेध घेतला गेला गीतेश या चेंडूनं. निर्धाव चेंडू 10 धावा या ओव्हर्समध्ये आल्या. 62 रन्स ऑन बोर्ड, 62 धावा. ती गुडघे टेकून थोडासा उलट्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला, परंतु त्यामध्ये यश मात्र प्राप्त झालेलं नाही आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विश्वजित ठाकूर ऑन स्ट्राईक 42 वर खेळतोय. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग आहे. बॅटच्या मधोमध स्लॉग स्वीप केलाय. मिड विकेट झोनच्या बाहेर ठोकलाय. विश्वजित ठाकूरच्या बॅट मधून मात्र हा षटकार 48 या धावसंख्येवर मात्र खेळतोय तो मोठ्या विश्वजित ठाकूर. या रायगडचा इतिहास ज्यांनी केला अजरामर, धुंद मेहता होऊन गेला रे, त्याचे नाव दिवा पाटील. थँक्यू डीजे. 48 रन. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. या स्पर्धेमधील मात्र दुसरं अर्धशतक झळकावलं जाणार का? पहिलं अर्धशतक होतं, तिसरं अर्धशतक असेल या स्पर्धेमधील. यावेळेस मात्र सुरेख कव्हर ड्राईव्ह आहे. बॉल मात्र टप्पा पडल्यानंतर फ्लाय होतो. इट्स अ 50. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. विश्वजित ठाकूर बॅट दाखवायची आहे, मानवंदना स्वीकारायची आहे सगळ्याच क्रीडा रसिकांची. वेल प्लेड. 52 धावांची नॉट आउट इनिंग मात्र साकारले. अवघ्या 21 बॉल मध्ये 4 चौकार आणि 4 षटकार मारत मात्र ही धावसंख्या अर्धशतक झळकावलं जात आहे. या स्पर्धेमधलं तिसरं अर्धशतक. मुरबीच्या विकी पाटीलचं एक अर्धशतक पाहायला मिळालं होतं. मात्रेपाड्याच्या योगेश मात्रे अर्थातच बुग्याचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि आता मात्र जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विश्वजित ठाकूर. तिसरं अर्धशतक या स्पर्धेतलं. तर अभिनंदन मिस्टर JPL अर्थात ज्युनियर खऱ्या अर्थाने ज्युनियर प्रीमियर लीगचा ज्याला खऱ्या अर्थाने आदर्श खेळाडू म्हणून पुरस्कृत केलं गेलं विश्वजित आपलं अभिनंदन. मान्यवरांना आपण इथे सन्मानित करूया. तर स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाचे दमदार आयोजक विजय शेठ ठाकूर यांच्या शुभास्ते सन्मान्य साई रक्षा कंस्ट्रक्शनचे ओनर्स संतोष शेठ पाटील यांच्या शुभास्ते इथे आपण पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आदरणीय भूपेंद्रदादा पाटील साहेबांचं आपण स्वागत करूया. भूपेंद्रदादा पाटील पनवेल विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे एका निकटवर्ती म्हणून परिचित असणारे एक जबरदस्त संघटन कौशल्य ज्यांच्या मनगटामध्ये आहे. उत्कृष्ट वक्तृत्व, उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान सरचिटणीस तथा पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य भूपेंद्रदादा पाटील साहेबांचा इथे खऱ्या अर्थाने आपण पाहतो. साईबाबांची खऱ्या अर्थाने शिर्डीचे साईबाबांची प्रतिमा देऊन त्यांचा यथोचित गौरव केला जात आहे. पनवेल पंचायत समितीमध्ये लाभलेले भारतीय जनता पार्टीला एक दमदार नेतृत्व अर्थात भूपेंद्रदादा पाटील. त्याच्यानंतर राजेश पाटील विद्यमान सरपंच ग्रामपंचायत सुकापूर. राजेश पाटील यांच्या सौभाग्यवती योगिताताई पाटील या ग्रुप ग्रामपंचायत सुकापूर पालिदेवत ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत. ते सुप्रसिद्ध उद्योजक राजेश पाटील सुकापूर विद्यमान सरपंच यांची मायेची उबदार शाल. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो विठ्ठल रखुमाईचे खऱ्या अर्थाने जे प्रतिमा असणारे ते त्यांचं सन्मान चिन्ह देऊन इथे गौरव केले जात आहे. कारण ते वारकरी संप्रदाय. होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी. सन्माननीय यानंतर तर सन्माननीय नशीब शेठ भोईर सुप्रसिद्ध बिल्डर्स आहेत. नशीब शेठ भोईर सुप्रसिद्ध बिल्डर्स आणि त्याचबरोबर क्रिकेटला धर्म मानणाऱ्या व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान इथे साई रक्षा कंस्ट्रक्शनचे ओनर संतोषदादा पाटील आणि विजय शेठ ठाकूर या यवन जोडीच्या शुभास्थिती केल्या जात आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणारे खऱ्या अर्थाने ती आपण प्रतिमा असणारे एक सन्मान चिन्ह आपण इथे पाहतो की लाभले आम्हास भाग्ये बोलतो मराठी. खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे निर्माते राजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणारे सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे. आमचे मित्र दीपक पाटील आणि त्यांच्या समवेत वैभव भोपी. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पूर्वार्ध संपलाय. 72 धाबा. धावफलकावर 21 बॉलमध्ये 52 धावांची खेळी साकारली विश्वजित ठाकूरनं. आणि या 73 धावांची गरज असेल. पाहायला गेलं तर अपूर्वा वहिनी फार खुश असतील.
अमिषा वहिनी थोड्याशा नाराज असतील, कांचन सांगतायत. परंतु 73 धावा करायच्या त्या मॅचमध्ये मात्र कशा पद्धतीनं साकारल्या जाणार. कालच चॅम्पियन झालेला टायगर नाईट स्पर्धेमधील आणि नेहमीच कल्याण डोंबिवली परिसर असेल ज्या संपूर्ण फॅन्स वर्ग ज्या संघाचे आहेत मोठ्या प्रमाणे, तो चेंज द गेम वडवली बीज संघ मात्र या 73 धावा चेस करणार का, की विश्वजित ठाकूरच्या आक्रमणासमोर मात्र हातबल होणार. ऐकूया दुसरं सत्र जसं चालू होईल. मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल ते हरिग्राम गावचे वैभव भूपी यांचा. थँक्यू सो मच दीपकजी पाटील पलसपे यांचा तुम्ही सुंदर आवाज ऐकला. पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम सामना तुम्हाला पाहायला मिळाला, परंतु विश्वजित ठाकूर याची देखील तुम्हाला दमदार बॅटिंग देखील पाहायला मिळाली. सुरुवातीच्या सत्रामध्ये ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला आणि शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानामध्ये उभे राहिला. स्वतःला सेट होण्यासाठी बराचसा वेळ त्यांनी पहिल्या सत्रामध्ये दिला आणि तदनंतर झलकावलेलं अर्धशतक देखील या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलं. अप्रतिम खेळ. क्रिकेट हा फक्त तुमच्या ताकदीवर किंवा फॉर्मनुसार तुम्ही खेळला जाऊ शकत नाही. त्यासाठी तुमच्यावर कंट्रोल आणि तुमची गेम प्लॅनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट असं सातत्यानं आपण म्हणत असतो. आणि ती गेम प्लॅनिंग ज्याला आपण सातत्यानं म्हणतो की दिमागानं खेळ करणं आणि त्या डोक्याचा आणि युक्तीचा वापर केला विश्वजितनं आणि अप्रतिम कामगिरी करत असताना जवळपास झलकवलं. 21 चेंडूमध्ये 52 धावा आणि या स्पर्धेमध्ये नॉट आऊट राहत असताना सर्व तमाम क्रीडा रसिकांची पुनश्च एकदा मनं जिंकले. असं म्हणतात की संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की ते जीवन जगण्याची मजा काहीतरी वेगळीच असते आणि हा संघर्ष आपल्या जीवनामध्ये विश्वजितनं खूप जवळून पाहिला आहे. आणि आज म्हणून तर आम्ही त्यांचं नाव आदरानं घेतो. एका बाजूला विशालला देखील तुम्ही पाहता, आणखी एक ब्रँड खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. सजी चालेत पहिलं षटक घेऊन अभिजित ठाकूर. इथे पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता, लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू मात्र निघून जाते. मेन अंपायर कॉल संजयजी सावंत सरांचा इशारा देत इट्स अ वाईड. अवंत रन मात्र या इनिंगची सुरुवात करून देते. लक्ष चेस करायचं 73 धावांचं आणि जिथे सलामीवीर म्हणून विशाल पाटील आणि ऋतिक पाटील हे दोन ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये. अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि रिलीज ऑफ द डिलिव्हरी अभिजित ठाकूर याचा तुम्ही विचार केला ना तर शेवटच्या क्षणापर्यंत तो त्याची बॉडी लँग्वेज तुम्ही पाहिली. एकदम मी म्हणेन खांद्याचा उपयोग कसा केला जातो हे तुम्हाला पाहायला मिळालं. अगदी याच फटक्याचा मागील चेंडूवर देखील प्रयत्न राहिला. जणू काय विशाल पाटीलचा हा फेवरेट शॉट असावा असं वाटतं, कारण मागील तिन्ही चेंडू त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय का नाही. लाईन टू लेंथ गोलंदाजी केली जाते अभिजित ठाकूरकडून आणि तो प्रयत्न होतोय. तुम्ही दोन ओपनिंग ब्लास्टर्स खेळाडू पाहतात. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हे जरूर सांगेन, विशाल पाटील ज्याच्या नावावर सध्या 10 बाईक्स त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये जिंकलेत आणि त्यांना साथ देणारा तुम्ही ऋतिक पाटीलला देखील पाहू शकाल. अद्यापर्यंत या खेळाडूंना देखील 3 बाईक आपल्या कारकिर्दीमध्ये नक्कीच अभिजित ठाकूरनं देखील जिंकलेत आणि ऋतिकनं देखील मी म्हणेन जवळपास 6 बाईक आपल्या कारकिर्दीमध्ये जिंकलेत. आणि असे विक्रमादित्य खेळाडू तुम्ही पाहू शकाल. बॅटने लॉफ केलाय, उरपिच बॉलला दिशा दिली. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक खूप दूर आहेत परंतु त्यांच्या आवकतेच्या बाहेर चेंडू सीमारेषे पलीकडे. इथे आपण पाहूया या बॉलवर मिळतील पंचांचा इशारा येतोय षटकार. मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार, ये शिर्डी अवतार. खूप चांगलं सुमधुर संगीत. खरं तर प्रतीक्षा होती या गीताची, कारण असं आपण नेहमी म्हणतं की इरादे लाख बनते बिकर जाते हैं लेकिन शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बोलते हैं. ऋतिक सजेस आलेत. आता मात्र खूप चांगला चेंडू बीट केलं वेगानं आणि थोडंसं मी म्हणेन जो ऑफ कटर चेंडू आहे ना अभिजितकडे, कधी कधी तुम्ही त्याचा तुम्ही ऑफ ब्रेक पाहिला असेल तो खूप प्रभावशाली ठरतो. आणि टेनिस बॉल विश्व असू द्या ज्यामध्ये एखाद्या वेगवान गोलंदाजाकडे नॉर्मल जरी स्पिन असला तरी बॅट्समनला अडचणीमध्ये आणण्यासाठी तो खूप महत्त्वपूर्ण ठरतो. या वेळेस लेग ब्रेक
नॉर्मल लेग ब्रेक आणि त्यामध्ये बाउन्सर देखील हे पाहायला मिळाला. ही खासियत आहे अभिजितची. प्रत्येक चेंडू शरीरापासून वेगवेगळ्या दिशेनं फेकणं आणि वेगवेगळ्या वेगानं आणि वेगवेगळ्या स्पीडनं फेकणं या गोलंदाजीची खासियत आहे. षटकार आल्यानंतर कमबॅक किती सुरेख पहा. यावेळेस प्रचंड वेग, मिस्ट्रामिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अलंकार पाटील टिपला गेला झेल. इट्स अ बिग विकेट. ऋतिकच्या खेळीचा अंत होतोय. मोठा हादरा इथे चेंज द गेम बी वडवली संघाला. आणि मी विनंती देखील करेन इथे क्षेत्ररक्षण करणारा दिघोडे संघ, प्लीज आपण जेवढा वेळ वाचवाल, कारण तुमच्या दोघांमधून एक संघ पुढे केलेल, तुम्हाला जेवढा स्पीडअप करता येईल तेवढा करा. 12 खेळाडू जाओ, पटकन जायचं आहे. आणि मी विनंती करेन मोठे आपल्याला देखील की जेवढा तुम्हाला वेळ वाचवता येईल, कारण तुमच्या 2 खेळाडू संघांपैकी एक संघ पुढे केलेल, त्यामुळं तुम्हाला वेळ वाचवावं लागेल. कारण आणि तुला देखील इथून आज रायगड वर्सेस ठाणे मॅच खेळण्यासाठी अंजूरला देखील पोहोचायचं, त्यामुळे मोठ्याला विनंती आहे की आपण इथून वेळ वाचवा. अभिजित ठाकूर पहिली षटक खूप दमदार राहिला. अभिजितचं स्कोरिंग कंपॅरिझन आपण करूया. जेव्हा पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत होता पूर्वार्धामध्ये, तेव्हा पहिल्या षटकामध्ये 10 रन कंप्लीट केले होते. इथे नक्कीच वडवली संघाने, आणि सध्या ते वडवली संघ बॅटिंग करतोय तिथे 8 रन या षटकामध्ये त्यांनी कंप्लीट केलेत. त्यामुळे स्कोरिंग कंपॅरिझनमध्ये 2 पावलं थोडं पिछाडीवर आहे सध्या बॅटिंग करत असताना. गोलंदाजीसाठी प्राचारण केले नवीन गोलंदाज मात्र वापरला जाईल. इथे गोलंदाजीसाठी अजय ठाकूरच्या गोलंदाजाचा वापर केला जात आहे. आणि स्ट्रायकरींकडे बॅट्समन देखील तेवढेच तुम्हाला दमदार फलंदाज देखील पाहायला मिळेल. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत कमलेश पाटील, एक मोठं टार्गेट आहे आणि त्यामुळं वन डाऊनची भूमिका खूप महत्त्वाची असेल. विशाल पाटील ऑन स्ट्राईक असतील, गोलंदाज सज्ज झाले अजय. पहिला चेंडू फुलटास करून घेतला आणि अतिशय चांगली दिशा दिली, तंत्र वापरलं सीमा रेषेपलीकडे. ही पास सँडी पालकरची अनोखी अदा, षटकार. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवकी प्राण, इथे क्रिकेट जीवकी प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण. क्या बात आहे. विशाल पाटील हे नाव किती मोठं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. जेवढं नाव विश्वजितनं आपल्या कारकिर्दीमध्ये कमावलं रायगड डिस्ट्रिक्टमध्ये नव्हे पूर्ण इंडियामध्ये, तेवढंच नाव देखील हे विशाल पाटील नावाचं ब्रँड देखील झलकतंय सध्या ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये. आणि इथे तेवढीच चांगली कामगिरी पुन्हा एकदा असं वाकडीच्या सुंदर मैदानावर. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय षटकारानंतर, आणखी एक दमदार फटका देऊन जातील या बॉलवर. पूर्ण 4 धावा चौकार. आणि आता प्रेक्षकांना कांचनदादा एक प्रश्न पडला असेल की पहिलं षटक जिथे विश्वजित घेऊन येतं आणि दुसरं षटक अभिजित घेऊन येतं, परंतु पहिला आज अभिजित घेऊन आला आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील विश्वजित आला नाही, असा प्रश्न नक्कीच प्रेक्षकांना पडला असेल. परंतु हे निश्चित आपण सांगू की आज मोठ्या थोडं इंजर्ड आहे, त्यामुळं थोडंसं दुखापतग्रस्त असताना, परंतु यापुढे गोलंदाजी करेल की नाही सिच्युएशन डिपेंड खूप करेल. कारण अगदी चांगला फटका, आणखी एक गॅप शॉट सिलेक्शन. चला हा देखील चेंडू सीमारेषेपलीकडे, वेगवान शॉट आणि वेगवान चेंडूला वेगवान उत्तर, चौकार. आता माझी सटकली 16 का डोला, 46 की छाती, सीधी बात बोलूं. थँक्यू. ज्याप्रमाणे रिप्लेमध्ये तुम्ही साईप्रीच्या पाहू शकाल, अगदी खेळाडूने चेंडूची प्रतीक्षा केली आणि ज्याप्रमाणे संदेश शेळके सध्या दाखवलं त्यांनी की गुडघ्याचा वापर करत असताना पिचिंग जिथे होतं एक्झॅक्टली तिथे पोहोचले, पिचिंगपर्यंत आपली बॅट पोहोचवली, तदनंतर शॉर्ट सिलेक्शन केलं. अफलातून कामगिरी करत असताना मैदानामध्ये जेवढं शांत आणि संयमी खेळ पहिल्या पूर्वार्धामध्ये विश्वजितनं केला आणि त्यातून मी म्हणेन तेवढा सुंदर काम सध्या सुरुवात देखील तेवढीच दमदार करतायत विशाल पाटील. 2 अग्रगण्य नामांकित आपण खेळाडू एकामेकासमोर तेवढीच चांगली कामगिरी करत असताना आणखी एक इथे मात्र अप्परकट करण्याचा प्रयत्न, थोडंसं जजमेंट चुकीचं होतं. खरं तर या झेलला कन्वर्ट करता आलं असतं झेलमध्ये, परंतु इथे होते चुकी. चेंडू सीमा पार, चौकार. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन,
अजय ठाकूर हल्ले चढवलेत पहिल्या बॉलवर षटकार आणि तदनंतर सलग 3 चेंडू मागे 3 चौकार, त्यामुळे खूप महागडी गोलंदाजी. जवळपास 18 धावा आलेत या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे टोटल 26 वर. पहिल्या षटकामध्ये 8 आणि या षटकामध्ये देखील महागडी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. पहिलं षटक खूप सुंदर होतं, इथे मात्र खेळायचं होतं स्क्वेअर कट, थोडंसं बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं बॉलला आणि तर रन मात्र कंप्लीट केली जाईल. एक सिंगलही करावं लागेल अजयला, कारण षटक खूप महागडं राहिलं आहे त्याचा दिगोडे टीमसाठी, कारण ही मॅच खूप मोठी आहे. समोर हा सामना जिंकाल तर समोर देखील तेवढाच दमदार संघ तुमच्या समोर उभा आहे. एका बाजूला पृथ्वी 11 धारावी संघ प्रतीक्षा करतोय आपल्या प्रतिस्पर्धेची, कोण जिंकणार आणि कोण मारणार बाजी या मॅचमध्ये. जणू काही रायगड वर्सेस ठाणा आजच मॅच सध्या या मैदानावरून सुरू आहे हेच मी म्हणेन, कारण इतक्या मॅचमध्ये चुरूस देखील तेवढीच मोठी आहे. स्पर्धा खूप मोठी आहे, तेवढंच चांगलं क्रीडांगण, तेवढंच चांगलं नेटनेटकं आयोजन, प्रत्येक गोष्टीची मी म्हणेन अगदी तंतोतंत काळजी घेतली आमच्या आयोजकांना. लेटकेट करण्याचा प्रयत्न, सुपर फिल्डिंग विश्वजित पाटील आणि चांगला चेंडू त्याने अडवला, तिथे रन मात्र कंप्लीट केली जाईल. एक सिंगल. अशा रीतीनं पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये अजय ठाकूरचे षटक खूपच महागडं राहिलं, तब्बल 20 धावा त्याने खर्च केल्या. अभिजितचं पहिलं 8 धावांचं षटक, 1 बाद, टोटल बोर्डवर आलेत 28 धावा. बॅटिंग करत असताना चेंज द गेम वडवली बी संघाची. चला स्पीडअप करा प्लीज, आता वेळ खूपच कमी राहिला आपल्याकडे. आता सूर्यनारायण देखील हळूहळू असताना झालेत, तर आपला डीजे मास्टर देखील आम्ही थोडी कमी संधी देतो या स्पर्धेमध्ये आहे ना. तुम्हाला गेल्या 2 दिवसाचा अनुभव तुम्ही घेतला तर 2 संघांना अंधाराच्या सावटामध्ये कुठेतरी फटका बसला, त्यांना त्याची समस्या जाणवली, त्याला झुलूक पोचले, ज्यामध्ये नेरे संघाला खूप नुकसान भोगावं लागलं अंधारामध्ये. आणि त्यानंतर कालच्या दिवसामध्ये सुकापूर संघाला, कारण जेवढा लेट होतो जेवढा उशीर होतो चेसिंग करणं या मैदानावर खूप कठीण गेलं मागील 2 दिवसामध्ये. परंतु आज कशी भूमिका राहील, तुम्ही इथून जितका वेळ वाचवाल तितका वेळ तुमच्याकडे राहील. जवळपास 5:36 झालेत. किमान मी म्हणेन जरी इथे 6च्या आतमध्ये तुम्ही जवळपास सामना जर संपवला तर खूप मी म्हणेन वेळ राहील तुमच्याकडे, जितकी आपण दुसरी मॅच साठी आपल्याला हवं आहे, त्यामुळे इथून तुम्हाला वेळ वाचवावा लागेल. एकूण धावा तुम्ही पाहू शकाल इथे लागले गेले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा. स्ट्रायकर इनकडे लेफ्ट हँड बॅट्समन कमलेश पाटील सज्ज झालेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अभिजित ठाकूरला प्राचार्य केले गेले. एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर तैनात आहेत. प्रितेश म्हात्रे आणखीन एक चांगलं नाव या टेनिस बॉल डिगोडे टेनिस विश्वामधील चांगली फिल्डिंग करत असताना आणि तेवढाच चांगला दर्जाचा थ्रो देखील पाहिला. 1 रन मात्र कंप्लीट केले जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29-29. चांगली गोलंदाजी अभिजित कडून. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. पॉवर प्लेमध्ये सोपं नसतं एवढी चांगली गोलंदाजी करणं, परंतु त्यांनी केलं आणि एक विकेट देखील घेतली. आणि इथे मात्र पुन्हा एकदा सुरुवात देखील तेवढी दमदार होते. राईट मोर द विकेटला बाउन्सरचा वापर केला, अगदी मी म्हणेन रेडी नव्हता जणू काय विशाल या बाउन्सरसाठी, आणि मात्र रन कंप्लीट आणि समाधान देखील व्यक्त करावं लागेल. एक सिंगल. आणि ज्याप्रमाणे सावध पवित्र घेतलं ना पहिल्या इनिंगमध्ये कमलेश पाटीलच्या गोलंदाजीचा, तसाच जणू काय अभिजित ठाकूरच्या गोलंदाजीचा सावध पवित्र घेतला जातोय मैदानामध्ये या नक्कीच विशाल पाटील आणि कमलेश पाटील कडून, कारण इथे हे षटक देखील तेवढंच धारदार आहे, तेवढं आपल्याला पाहू शकाल. आज अभिजितनं बॅटिंगमधून थोडंसं निराश केलं, परंतु विश्वजितनं संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि ती स्वीकारली देखील, आणि तेवढं चांगलं खेळ त्यांनी केला. वेगवान बॉल होता, चेंडू उंची कमी आणि लांबी देखील कमी पाहू शकाल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इट्स अ बिग विकेट. कमलेश पाटील सारखा एक मोठा खेळाडूची विकेट मात्र मिळते अभिजित ठाकूरला. जोर का झटका है जोरों से लगा, हाँ लगा, शादी बन गई उम्र कैद की सजा, हाँ सजा, जोर का झटका है जोरों से लगा. कमलेश खूप आक्रमक खेळाडू आहे, जेवढी कमी उंची आहे परंतु फाईट खूप मोठी सातत्यानं पाहिली आहे, परंतु आज मैदानावर कमलेशची मोठी कामगिरी राहिली नाही. अभिजितची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी असेल, कारण धाबा रोखणं कालाची गरज बनली आहे आणि तिथे विकेट घेणं तेवढंच महत्त्वाचं देखील होतं आणि ते त्यांनी करून दाखवलं. आज चेंज द गेम वडवली बी संघ. सामन्याला शेवटपर्यंत जाणं, त्यानंतर लढणं. डिफेन्समध्ये हा संघ खूप माहीर आहे. धाबा डिफेन्स करणं या संघाला खूप चांगल्या रीतीने जमतं. अनेक टुर्नामेंट आम्ही पाहिले आहेत,
परंतु आज चेसिंग करत असताना नवीन मैदान, नवीन चॅलेंज आणि नवीन स्पर्धा काय घेऊन येणार या टीमसाठी देखील, आणि ते दिघोडे संघ देखील या धावा कशा रीतीने वाचवेल आणि आज याच्याकडे सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात. आपण दुपारच्या सत्रामध्ये वाऱ्याचा ओघ खूप कमी प्रमाणात पाहायला मिळाला होता, टेम्परेचर देखील खूप हाय होतं, परंतु आता वातावरणामध्ये थोडीशी आर्द्रता आली आहे, थोडंसं आपण थंडावा जाणवतं, टेम्परेचर लो झालं आहे आणि आपण सूर्यनारायण देखील थोडंसं अस्ताला जाताना पाहायला मिळत आहेत. सज्ज झालेत. छोट्या टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, आता यष्टी देखील छोट्याला साथ देते, कारण जो अपेक्षित बाउन्स अपेक्षित होता बॅट्समन कल्पेश पाटीलला तो त्यांना मिळाला नाही आणि ते डॉट बॉलनं सुरुवात होते. अभिजितनं अद्यापर्यंत या ओव्हरमध्ये 4 चेंडू रिलीज केले, धावा फक्त खर्च केले 2 आणि एक मोठी विकेट त्याला मिळाल्यानंतर आता आत्मविश्वास उंचावलाय. नेक्स्ट बॉल, आणखी एक 23 तरार चेंडू, प्रचंड वेग आणि वेगच पाहायला मिळाला. विश्वजितनं जरी 2 स्पेल आज प्रत्येक टुर्नामेंटमध्ये हाताळत असतो, आज अभिजितला 2 स्पेल हाताळण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करत असताना पुन्हा एकदा अगदी आपल्या मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून या खेळाडूने देखील आपलं खूप मोठं नाव नक्कीच कमावलं टेनिस विश्वामध्ये. आणि सुंदर गोलंदाजी करत असताना स्क्वेअर कट करायचा होता, तेवढीच चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स, काय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली अभिजित ठाकूरची. फक्त रन खर्च केले या ओव्हरमध्ये अभिजितनं 2 आणि एक विकेट घेतली, त्यामुळे धावांची प्रतीक्षा करावी लागेल. इथे वडवली संघाला 30 धावा ऑन बोर्डवर आलेत, एकूण फलंदाज गमावले सद्यस्थितीमध्ये 2. थोडंसं स्पीडअप करा, येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल 43 धावांची. कुर्ली गावचा कोहिनूर हिरा विष्णू शेटचा दागिना खरा, क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाला कुठेही तोडच नाही. आणि या स्कोरिंग कंपॅरिझनचा विचार केला ना तुम्ही, पहिल्या पूर्वार्धामध्ये आलात, थोडंसं आपण इतिहासामध्ये गेलो, जेव्हा बॅटिंग करत होता दिघोडे संघ पहिल्या 3 षटकामध्ये दिघोडे संघाने देखील रन केले होते 30 आणि विकेट देखील गमावले होते त्यानं जवळपास 2. त्यामुळे अगदी समतोल सामना सुरू आहे हे मी निश्चित म्हणेन. हे षटक देखील पाहूया आपण, खूप महत्त्वाचं असेल आणि गरज नक्कीच ज्याची अपेक्षा करत होता, ज्याची प्रतीक्षा सर्व प्रेक्षक वर्ग करत होता, तो विश्वजित ठाकूर अखेरता गोलंदाजी मार्कवर आलेत, कारण आता धावा रोखणं हे गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये 6 षटकांचा सामना तुम्ही पहिल्या फेरीतील खेळतायत, तुम्हाला प्रमुख 5 गोलंदाजांचा वापर केला जातोय, त्यामुळे विश्वजित नंतर आणखी 2 कोण गोलंदाज येतील हे देखील आपण पाहूया. परंतु इथे हे षटक देखील तेवढंच महत्त्वाचं, अगदी कमी रनअप न, परंतु वेग तेवढाच. रनअप कमी असला तरी वेग देखील तेवढाच, परंतु यावेळेस थोडीशी लाईन चुकीचीच होती. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा अतिरिक्त रन मात्र या बॉलवर पाहायला मिळेल. अतिरिक्त धावेने संघ जाऊन पोहोचलाय 31 धावांवर. उर्वरित चेंडू 18 आणि 42 धावांची अद्यापही आवश्यकता आहे. विश्वजितचं हे षटक काय घेऊन येईल, स्ट्रायकर इनकडे तेवढाच दमदार बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय. विशाल पाटील साडे इथे थोडंसं स्विंग आहे ना मिस, आम्ही रिप्ले जरूर पाहू, कारण तो ज्याप्रमाणे रिलीज ऑफ द डिलिव्हरी तुम्ही पाहिली विश्वजितची, थोडीशी बोटांची जादू दाखवल्याने अगदी हलकासा स्पिन हा फलंदाज विशाल पाटीलला थोडासा सरप्राईज करून गेला आणि वेग देखील प्रचंड होता आणि वेगासमोर स्पिन हे मी म्हणेन आज खूप कामगिरी. बॅटिंगमधून विश्वजितनं खूप प्रभावशाली केली, परंतु अभिजितनं गोलंदाजीतून प्रभावशाली कामगिरी केली. इथे मात्र एक मोठी विकेट मिळण्याची संधी आली, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आयुष कोहली चुकी करत नाही, इथे मिळते एक मोठी विकेट. विशाल पाटील बॅक टू द पवेलियन. हिऱ्याची अंगठी ऋतून बसली, सोडा की हे माझं बोट, राया सोडा की हे माझं बोट. आहो शेठ लई दिसान झाली या भेट, आहो शेठ लई दिसान झाली या भेट. क्या बात आहे डीजे नितीन, अप्रतिम टायमिंग सॉन्ग किती सुंदर होतं पहा, कारण 2 मोठे खेळाडू एकामेकासमोर होते आणि त्यामध्ये विश्वजितला मिळते विशालची विकेट. आता इथे उभं राहावं लागेल. चेंज द गेम वडोली बी संघाला अद्यापर्यंत वेळ गेली नाही, तुमचं लढवय्या बाणा तुम्हाला दाखवावं लागेल, कारण उर्वरित चेंडू शिल्लक राहतील मैदानामध्ये आता जवळपास 16 आणि विजयासाठी आवश्यकता असे 42. सज्ज झालेत विश्वजित आणि कॉल येते अंपायरचा इथे मात्र वाईट आणि इथे ते गोलंदाजाला वॉर्न देखील केलं जाईल की पहिला तुम्हाला बाउन्सर फेकण्याची जी मुभा तुमच्याकडे होती ती तुम्ही गमावून बसलेत, यानंतर तुम्ही असा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच दंडित देखील केलं चालेल असं सांगत असताना
पंच देखील. विश्वजितची ही कलात्मक गोलंदाजी तुम्ही अनेक मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये पाहिले, वेगळं सांगायची गरज नाही. आणखी एकदा इथे फटका खेळला गेला जरूर, परंतु क्षेत्ररक्षक तिथे जज करत असताना बॉलला चूक होते, त्या ठिकाणी चुकीला माफी नाही आणि चेंडू जाईल सीमारेषेकडे. हा झेल सुटल्यानंतर येतोय चौकार. सुटलाय वारा बनवरा पाहिजे गोरा गोरा बनवरा पाहिजे गोरा गोरा चार चौकात तुझे पाय गोरा. थँक्यू. गोलंदाज प्रचंड मेहनत करतात. आज क्षेत्ररक्षणाची साथ इम्पॉर्टंट आहे. क्रिशकडून झाली चुकी, त्यामुळं इथे आपण पाहू शकाल चौकार मिळाला आहे आणि विकेटही मात्र वाचली आहे. इनसाइड आउट खेळायचं होतं थोडंसं, मी म्हणेन एक्स्ट्रास कव्हर आणि लॉंग ऑफच्या वरतून मिड ऑफच्या वरतून खेळायचं होतं आणि ते डॉट बॉलला सामोरं जावं लागेल. आणि चांगला चेंडू ज्या प्रमाणात तुम्ही पाहतायत ना, विश्वजितला प्रचंड वेग त्याच्याकडे आणि त्याचा जो थोडासा स्विन आहे आणि अगदी कमी उंचीचा खेळाडू तुम्हाला स्ट्रायकर एंडकडे कल्पेशला पाहायला मिळत आहे. आणि हे जाणलं आहे विश्वजित आणि थोडंसं त्यांच्या शरीरापासून दूर गोलंदाजी विथ मी म्हणेन जो गुडलँड स्पॉट आहे त्यावर गोलंदाजी केली जाते. यावेळेस बाउन्सर अगदी रेडीच होता यासाठी कल्पेश आणि इथे रन मात्र कंप्लीट केले गेले. थोडंसं फंबल झालं तिथे, क्षेत्ररक्षक 2 रन कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या आमचे कांचनदादा पालकर आम्हाला माहिती देत आहेत की संघ जाऊन पोहोचलाय सध्या 38-38. 13 चेंडू आणि एक गरज आहे अद्यापी 35 धावांची. हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी आणि या बॉलवर शेवट गोड केला विश्वजितनं. आज थोडंसं वेदनानं मी म्हणेन बाजूला सरत असताना आपल्या टीमसाठी त्याने एक षटक हाताळलं आणि इथे या षटकामध्ये देखील एक चौकार जरूर आला मिसफिल्डचा. या षटकामध्ये विश्वजितनं रन खर्च केला जवळपास आपण पाहू शकाल. आमचे कांचनदादा पालकर माहिती देत आहेत की या ओव्हरमध्ये 8 रन त्यांनी खर्च केलेत, 1 विकेट त्यांना मिळाली आहे. शेवटच्या अंतिम 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे 35 धावांची. थोडंसं स्पीडअप करा प्लीज. 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. क्रिकेटमध्ये आपण पाहू शकाल आज जर दिघोडे संघाचा विचार केला ना, हे नाव आयुष कोहली हे नाव देखील खूप झलकलं. कारण संगत कारण आपण जर एखाद्या चांगल्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावामध्ये असाल तर तसे आपण घडू. कारण संगत ही आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची असते आणि ती डिफेंड देखील नक्कीच असते की आपण कोण घडणार आणि ते चित्र तुम्हाला पाहायला मिळत आहे. इथे आयुष कोहलीला प्रचारण केले गेले आहे गोलंदाजी मार्ग. अगदी कमी वयामध्ये या खेळाडूंना बऱ्याचशा किमया केल्या. आज रायगड प्रीमियर लीग सारखी एक उच्च मानांकित स्पर्धा या खेळाडूंना आपल्या गोलंदाजीच्या तालावर गाजवले आणि आज देखील तुम्हाला पुनश्च एकदा मैदानावर कशी कामगिरी करतील समोर चॅलेंज देखील तेवढंच मोठे. गोलंदाज सज्ज झालाय. पहिला चेंडू बाउन्सर आणि सरप्राईज केला. मिस टायमिंग स्ट्रोक टॉप झाला आणि कीपरनं केली चांगली कामगिरी. जी मागील बॉलवर चूक झाली होती ती सुधारली कृष्ण आणि मिळते इथे विकेट. तुझा मानाचा मान घेऊन ये आन बंद या कारले डोंगराव वार घुमे या गान गो तुझे संगान डोंगर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान. स्प्रे हवाय, स्प्रे घेऊन जा मैदानामध्ये. एक सपोर्टर प्लीज. इथे अपेक्षा नक्कीच फर्स्ट एड किट इथे उपलब्ध आहे, प्लीज लगेच घेऊन जा. आता पहिल्याच बॉलवर आयुषला मिळाले विकेट आणि जी स्तुती केली ना त्या स्तुतीला खरा उतरला. परंतु कृष्ण जाणला की मागील बॉलवर आपली जी चुकी झाली ती सुधारली पाहिजे आणि त्यांनी चांगला विकेट देखील तिथे कॅच देखील घेतली आणि एक मोठी विकेट मिळवून दिली. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकाल उतरले प्रवेश पाटील आणि कल्पेश पाटील हे 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 11 बॉलमध्ये करायचे 35 धावा. सामना थोडासा दूर चाललाय परंतु वेळ गेली नाही आहे. या षटकामध्ये रन केल्या तर तुम्ही मॅचमध्ये येऊ शकता आणि तो प्रयत्न इथे होत आहे. आणखी एक मिस्टामिंग स्ट्रोक. अभिजित ठाकूर अलंकार पाटील तिथे होते आणि टिपला जाईल संपुष्टात येईल. आणखी एक बॅट्समनचा इथे खेळ. थँक्यू डीजे. आमचे धाकटे जोईचे सन्माननीय रोहन भुगेर यांच्याकडून देखील दिघोडे संघाला शुभेच्छा येत आहेत. प्रचंड प्रेम करतात कारण आज दोन्ही संघांचे फॅन्स फॉलोअर्स खूप जास्त प्रमाणात आहेत, खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्याकडून सातत्याने शुभेच्छांचा वर्षाव होत राहिला आहे. 10 बॉलमध्ये करायच्या 35 धावा. गोलंदाज पुनश्च एकदा सज्ज झाला आहे.
इथे आडव्या बॅटनं खेळाय लॉफ्ट केल्या बॉलला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर आलाय. एक रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. चांगला थ्रो देखील झालाय. सिंगलवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि या एक धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या मात्र इथे पुढे पोहोचते 39 धावांवर. चेंडू शिल्लक राहिलेत जवळपास 9 आणि विजयासाठी करायचे 34 धावा. सध्या चेंज द गेम वडवली बी संघाच्या लक्ष थोडं दूर चाललाय. हा फुलटॉस बॉल होता. वेग खूप प्रचंड होता. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. एक रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न मात्र इथे होतोय आणि रन मात्र कंप्लीट केल्या जातील इथे 2 9 + 2 अशा 3 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. आम्ही धारावी संघाचे कॅप्टन यांना विनंती करू संघनायक आपण त्वरितच व्यासपीठासमोर येऊन उपस्थित राहायचं आहे कारण यानंतर लगेच आपल्याला एक सामना क्लोज करायचा आहे त्यामुळे आपली उपस्थिती राखवा. आणि नक्कीच काल देखील अगदी मी म्हणेन 6 वाजता सामन्याला सुरुवात झाली. अंतिम जो शेवटचा 6:05 पहिला चेंडू फेकला गेला तरी देखील सामना अगदी वेळेवर संपला. बाउन्सरचा वापर करण्यात आला. अंपायर कॉल येते इट इज वाईड आणि ती वॉन देखील पुन्हा एकदा केला जाईल. आयुषला थोडासा मी म्हणेन जो मागील नो बॉल आला तिथे एक मोमेंटम मिळाला आहे आणि तिथून वडवली संघाच्या थोड्या अशा पल्लवीत झाल्या आहे कारण मागील 2 चेंडूमध्ये मीरा मेहनतीच्या मी म्हणेन 4 धावा आल्या आहेत त्या महत्वाकांक्षी ठरल्या आहेत. गरज आहे उर्वरित 9 बॉलमध्ये 30 धावांची. हा फटका आडव्या बॅटने खेळला आहे. मिसरामिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूच्या प्रतीक्षा करत बसावी लागली. गॅप मधून हा फटका होता. मिल्टी 4 धावा चौकार. खूप महत्वपूर्ण सामना आहे. 8 बॉलमध्ये 26 धावा आणि या दिगोडे संघाला देखील माहिती आहे की आलो का होईना उशिरा का होईना मॅच मध्ये इन होत आहे. सध्या बॅटिंग करणारा चेंज द गेम वडवली बी संघ त्यामुळे चांगले बॅटिंग आता बॉटम एंडला येत असताना 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये हर्ष पाटील चांगली कामगिरी करत असताना हा चौकार त्याच्या बॅटमधून आलाय परंतु अद्याप कल्पेश मैदानामध्ये आहेत परंतु त्यांना जास्त संधी मिळाली नाही. प्रचंड वेग होतात परंतु तेवढा चांगला फटका. ओह सुपर कॅच अलंकार कडून अप्रतिम मी म्हणेन झेल आणि तिसरा झेल टिपलाय या मॅच मधील अलंकारनं. महाराष्ट्राची शान मोत्याची खान महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी रायगड जिल्हा महानते लाडूची क्रिकेटची पंढरी रायगड जिल्हा महानते लाडूची क्रिकेटची पंढरी. आता उर्वरित चेंडू शिल्लक राहतील मैदानामध्ये 7 आणि विजयासाठी गरज आहे अद्याप 26 धावांची. आयुष्य स्तुती करेन मी. गुड कमबॅक. हा फटका जमिनीलगतचा वेगवान स्ट्रोक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर उचलती फेकतील याच दरम्यान कंप्लीट केली जाते. एक सिंगल रन आणि अशा रीतीने एक चांगल्या षटकाचा अंत होत आहे. हे षटक देखील आयुष्य खूप महत्वाकांक्षी राहिले. या षटकामध्ये धावा रोखणं हे गरजेचे देखील होते दिगोडे टीमला आणि ते त्याने आयुष्यनं केलं. उर्वरित चेंडू आता तुम्ही तुमच्या स्क्रीनवर देखील पाहू शकाल. आता 6 बॉल शिल्लक राहिलेत आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 25 धावांची. थोडंसं स्पीडअप करा प्लीज. चला लगेच दिगोडे संघ विनंती आहे तुम्हाला आणि कारण क्षेत्ररक्षण तुम्ही करतायत त्यामुळं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आम्ही ते विनंती करू कारण इथं वेळ वाचवाल तर पुढे वेळ राहील. धारवाड संघ संपूर्ण उपस्थित झालाय. बरीच रेस्ट मिळाली त्यानंतर आपण पाहू शकाल पुन्हा एकदा हा संघ सज्ज होईल फाईट करण्यासाठी. काय अप्रतिम खेळ केला या धारवाड टीमनं नावा संघाविरुद्ध. चांगली बॉलिंग अप्रतिम दर्जाची उच्च दर्जाची बॅटिंग त्यामुळे यामधून विनर संघ त्यांच्या विरुद्ध जो असेल तो देखील मोठं चॅलेंज आहे दोन्ही संघांना एका विरुद्ध. 6 बॉलमध्ये करायचे 25 धावा. चला स्पीडअप करा. शेवटच्या षटकामध्ये क्रिश कोहलीला बोलवले गेले. एक चांगला झेल त्या क्रिश कोहलीच्या माध्यमातून लेग स्लिप मध्ये असताना तुम्हाला पाहायला मिळाला परंतु आज आणखी एक नवीन चेहरा आम्हाला दिगोडे संघाकडून क्रिशला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. लेग स्टंपच्या अगदी बाहेरून हा बॉल निघून जातोय. मेन नंबर कॉल इट इज अ वाईड. मेन अंपायर सँडी पालकर खूप मोठी प्रचंड मेहनत या स्पर्धेला सफल करण्यासाठी लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्ही संजयजी सावंत सर अर्थात लोबो यांना देखील पाहायला मिळत आहेत आणि उर्वरित 6 बॉलमध्ये करायचे आता 24 धावा. 4 मोठे फटके 4 षटकार हे इम्पॉर्टंट असतील. स्ट्रायकर एंडकडे बॅट्समन देखील तुम्हाला पाहायला मिळतील. कल्पेश पाटील हा मिस्टामिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षण यासाठी तिथे लगावण्यात आलं होतं. जोपर्यंत बॉलला फील्ड करती कंप्लीट केली गेली. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न होता परंतु मानस
इथे जमलं नाही आणि धाडस करता आलं नाही. एक वेळ संतुष्ट व्हावं लागेल. उर्वरित चेंडू आपण पाहू शकाल इथे सांघिक अर्धशतक जरूर कंप्लीट झाली आहे. बॉल शिल्लक राहिले 5 आणि करायचे आहेत अद्याप विजयासाठी 23 धावा. 5 बॉल 23 इम्पॉसिबल असं क्रिकेटमध्ये काहीच नाही. आणि काय वॉट बॉल सुपर डिलिव्हरी आणि धाव घेण्याचा प्रयत्न तिथे होत आहे आणि थोडंसं चुकीचं थ्रो मी म्हणेन विकेट किपरच्या भूमिकेमध्ये असताना विश्वजित कडून. आणि इथे रन मात्र जरूर मिळालेल्या बॉलवर बाईच्या स्वरूपाने एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं येणारी चेंडूने धावामधील अनालिसिसचा बॅलन्स राहिला आहे. 4 चेंडू आणि 22 धावांची अद्याप आवश्यकता. 4 चेंडू 22 3 मोठे षटकार आणि एक चौकाराची अद्याप नितांत गरज आहे. कशा रीतीने मॅचला फिनिश करते बॅट्समन आणि हा फटका तुम्ही पाहू शकाल लाजबाब गॅप मधून 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे हा चौकार तुम्हाला पाहायला मिळेल. करीत होती शत्रूंवरती सपासपाती वार करीत होती शत्रूंवरती सपासपाती वार. आणि हा चौकार आल्यानंतर आता समीकरण शिल्लक राहिले 3 चेंडू आणि 3 षटकार. 3 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता मैदानामध्ये शिल्लक राहिली आहे. इथून काहीतरी नवीन विक्रम पाहायला मिळेल की गोलंदाज क्रिश या मॅचला ज्याप्रमाणे अगदी कंट्रोलमध्ये ठेवलं डिगोले संघाला ती कंट्रोलमध्ये ठेवेल हे तुम्हाला पाहायला मिळेल. एक निर्णायक बॉल आहे परंतु हा चेंडू चाललाय लॉंग ऑन मधून सीमारेषा पलीकडे आणखीन एक नवसंजीवनी देणारा षटकार. दोन चेंडू आणि आता गरज राहिली आहे 12 धाव्यांची. तुम्ही धूम 3 पाहिलं असेल तर त्या धूम 3 मध्ये एक खूप चांगलं डायरेक्टरने वाक्य लिहिलं होतं. बंदे है हम उसके हम पे किसका जोर उम्मीदों के सूरज निकले चारों ओर इरादे है फौलादी हिम्मत है हर कदम अपने हाथों किस्मत लिखने आज चले है हम. 2 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 12 धाव्यांची. जे स्वप्न दाखवलंय बॅट्समन कल्पेश पाटीलला त्या स्वप्नांची पूर्तता करतील का. अगदी आपण पाहू शकाल सिल्ली मिड ऑफ मध्ये विश्वजित ठाकूर गोलंदाज क्रिश कोहली देखील सज्ज. इथे मात्र चांगला फटका आहे परंतु एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. 1 बाउन्स चेंडू सीमारेषे पलीकडे हा चौकार परंतु चौकार जरी असला तरी निराश मात्र होतील बॅट्समन कारण या बॉलवर षटकार येणं गरजेचं होतं. थँक्यू. 1 चेंडू 8 धावांची आवश्यकता. जर गोलंदाजाने चूक केली नाही विश्वजित तेच सांगतायत की षटकार आला तरी चालेल परंतु चूक करू नका. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल हा फटका जाईल 1 बाउन्स सीमापलीकडे चौकार म्हणजे 4 धावांना सामना गमवावा लागला. इथे 3 धावांना इथे चेंज द गेम वडोली बी संघानं. हार्ड लक वडोली संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम दिगोडे. चला छोटे आम्ही विनंती करू तुम्हाला दोन्ही संघ हस्तांतरण करा परंतु छोटे प्लीज लगेच पासपोर्टवर टॉस साठी. तर नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे बघा. खाडेकर 11 क्रिकेट संघ दिगोडे